नमस्कार मंडळी, नोकरी आणि केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत माई व मदतनीस या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्ही 7वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात फॉर्म पाठवायचा आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे आणि या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पण पाहून जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, मुंबई येथील उच्च न्यायालय यांच्यामार्फत या ठिकाणी मुंबई हायकोर्ट यांच्यामध्ये या ठिकाणी माई व मदतनीस यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरण्यासाठी ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकूण रिक्त जागेपैकी एक जागा आहे. पुढील दोन वर्षात रिक्त होणारी एक अशी एकूण 2 जागेची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला S3 मध्ये 16,600 ते 52,400 जण पे केला असणार आहेत. ह्या पदाचे मित्रांनो तुम्हाला पुरुष व महिला हे या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला 20 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. फॉर्म मित्रांनो तुम्हाला मान्य प्रतिबंधक शाखा मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांच्याद्वारे या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर्मच्या लिफाफ्यावरती माई व मदतनीस या पदासाठी अर्ज आहे ठळक अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही पात्रता आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक पात्रता असणारे 10वी पास, त्याचबरोबर मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर अनुभव असल्यास या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव, बगीचा, हिरवळी, वनस्पती येत तुमचा अनुभव लागणार आहे. यासाठी मित्रांनो वयोमर्यादा ओपनसाठी 18 ते 38 वर्ष, कास्टसाठी मित्रांनो 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्र उमेदवारांकरता इतर अटी आहेत. यामध्ये तिचे चारित्र्य प्रमाणपत्र चांगले असावे. यामध्ये तिने करार करण्यास सक्षम, म्हणजे या ठिकाणी टेम्पररी करार पद्धतीने या ठिकाणी जाहिरात आहे. मात्र या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी परमनंट सुद्धा या ठिकाणी चान्सेस होणार आहे. त्याला किंवा तिला MPSC किंवा इतर बोर्डाने या ठिकाणी ब्लॅकलिस्ट केलेले नसावे. तिने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवड समितीमध्ये या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला नसावा. त्याला किंवा तिला या ठिकाणी एकापेक्षा जास्त अपत्य नसावी. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक राहणार आहे. यासाठी मित्रांनो शुल्क असणार आहे. मित्रांनो शुल्क ते 300 रुपये शुल्क असणार आहेत. हे शुल्क मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड या वेबसाईटद्वारे तुम्हाला काढलेल्या डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. हे शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहेत. निवड प्रक्रियेमध्ये शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत पहिल्यांदा. त्यानंतर तुम्ही पास झाल्यानंतर तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे 30 गुण. त्यानंतर तुमची शारीरिक चाचणी असणार आहे 10 गुण. वैयक्तिक मुलाखत असणार आहे 10 अशी 100 गुणाची या ठिकाणी पहिल्यांदा तुमच्या ठिकाणी निवड प्रक्रियेसाठी तुमच्या ठिकाणी एक्झाम्स असणार आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला सूचना आहेत. प्रत्यक्ष एक्झाम उत्तीर्ण झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी उर्वरित परीक्षेचं अपात्र राहणार, म्हणजे स्टेजवर तुमच्या एका ठिकाणी तुम्ही डिस्क्वालिफाईड झाला किंवा अनुत्तीर्ण झालात, पुढील ज्या पद्धती असतात त्यासाठी तुम्ही पात्र नसणार आहेत. त्याचबरोबर तुमच्यासाठी शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत. जन्मतारखेचा पुरावा, 4थी 10वी 12वी मार्कशीट, अनुभव असल्यास अनुभव. त्याचबरोबर जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर 2 प्रतीची व्यक्तीची जे नावे असतात ते, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याने जातीचा दाखला, डोमसेल, सेवा योजना कार्याची नोंदणी असल्यास, त्याचबरोबर उमेदवार शासकीय कर्मचारी त्याचं नाहरकत व महिला असेल, म्हणजे लग्नानंतर जर नाव बदललं असलं त्याचं गॅझेट, बॉम्बे हायकोर्टवरील 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचबरोबर संबंधित इतर आरक्षण कागदपत्रे लागणार आहेत. त्याचबरोबर न्यायालय प्रशासनाने मागणी केलेल्या इतर अन्य डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर उमेदवारांना काही सूचना आहेत. त्यामध्ये विविध अर्ज नमूद करावा. परिशिष्ट अ मध्ये तुम्हाला फॉर्म आहेत, तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी परिशिष्ट अ मध्ये या ठिकाणी फॉर्म आहेत. उजव्या साईडला तुम्हाला फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण नाव, पत्र व्यवहाराचा पत्ता या ठिकाणी टाकायचा पिनकोड सहित, राष्ट्रीय तत्व, डोमासाईल महाराष्ट्राचा आहे का यास करा, ब्रह्मध्वनी, मेल ID लिहायचा आहे तुमचा, जेंडर लिहायचा आहे, धर्म लिहायचा आहे, जात प्रवर्ग लिहायचा आहे, जन्म दिनांक, त्याचबरोबर तुमचं कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरताय त्याविषयी वर्ष, महिना, दिवस लिहायचा आहे, मॅरिड अनमॅरिड लिहायचं आहे, आहेत मुलांची संख्या लिहायचं आहे, 28/3/2005 रोजी तुमची किती मुलं आहेत ते, दिव्यांग असल्यास येस किंवा नो करायचे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता आहे का असल्यास येस करा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुक्रमित करणे, शैक्षणिक अर्हता, मंडळाचे नाव, वर्षीय एकूण गुण, प्राप्त गुण, टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण लिहायचं आहे. त्याचबरोबर कामाचा अनुभव असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. कोणत्या दिनांकापासून कधीपर्यंत तुम्ही काम केलं ते एकूण कामाचा तपशील लिहायचं. त्याचबरोबर इतर विशेष अर्थ आहे का असल्यास येस लिहा. ज्ञात भाषा आहे का असल्यास लिहा. शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याचं नाव, धारणपद, नियुक्ती दिनांक, नारकत. त्याचबरोबर माहितीसाठी डिमांड ड्राफ्ट काढले आहे त्याचं डिमांड ड्राफ्ट क्रमांक,
दिनांक आणि रुपये लिहायचं आहे. तुमच्यावर कोणता फौजदारी गुन्हा आहे का, येस किंवा नो लिहायचा आहे. न्यायालयाने दोषी ठरवलं आहे का, असल्यास येस किंवा नो लिहायचे. शासकीय कामात इतर शिस्तभंगाची चौकशी आहे का, येस किंवा नो लिहायचे आहे. त्याचबरोबर MPSC किंवा UPSCने काय यादी टाकली का, असल्यास येस किंवा नो करा. ठिकाण दिनांक टाका. नाव आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी जे सिक्वेन्सची नावं डॉक्युमेंट्स जोडणार असेल त्या सर्व डॉक्युमेंट्सची नावं कोणकोणती डॉक्युमेंट्स आहेत ते ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर परिशिष्ट ब आहे, यामध्ये चरित्र प्रमाणपत्र लिहायचं आहे. श्री श्रीमती कुमारी तुमचं नाव लिहायचं आहे. गाव, तालुका, जिल्हा लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे. जे प्रमाणपत्र देणार आहे त्याचे नाव, सही, नाव सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर पत्ता लिहायचा आहे आणि भ्रमणध्वनी सुद्धा तुमचा लिहायचा आहे. हे 2 कॉपीजमध्ये तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर एक प्रतिज्ञापत्र आहे परिशिष्ट क मध्ये. यामध्ये मित्र तुम्हाला मी श्रीमती कुमारी या ठिकाणी तुमचं नाव, श्री श्रीमती यांचा मुलगा मुलगी जे काय असल्यास ते, वय वर्ष, राहणारा ॲड्रेस लिहायचा आहे. तुम्ही या ठिकाणी माई पदासाठी अप्लाय केला असेल ते तुम्हाला आहेत पदाशी किती आहेत, आत्तापर्यंत किती मुलं आहेत, 1 2 जे असल्यास लिहायचं आणि त्याची जन्मतारीख टाकायची नसल्यास या ठिकाणी तुम्हाला 0 लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं नाव, स्वाक्षरी लिहायचं आहे. दिनांक आणि ठिकाण तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर ही होती मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत माई किंवा शिपाई या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.